जगच्चैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरचितं कंठे धारयेतस्य करस्तां सर्वसिद्धया। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। जय सियाराम मित्रांनो, मी प्रकाश मासा प्रकाश काउन्सलर या चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आपण हनुमान चालीसाचे काही दोहे बघतोय। प्रभू रामचंद्रांचं लाईव्ह समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय। बजरंगबलींचा हनुमंताचं आपण जीवन समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। प्रभू रामचंद्रांच्या लाईफ मध्ये हनुमंतांनी जे कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे, त्यांनी जे त्यांच्या लाईफला वाहून घेतलेला आहे, समर्पित भाव जो आहे हनुमंतांचा, तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। त्याचप्रमाणे आजचा जो विषय आहे, लाय सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर्षि उर लाए। रघुपति कीनी बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत ही सम भाई। सहस बदन तुम रोज सगावे असं काही श्रीपती कंठ लगावे। आज आपण या 2-3 विषयावर थोडंसं विचार करतोय। हनुमान चालीसाचं एक वेगळं महत्व आहे, ते आज आपण या वेगवेगळ्या सिरियल मधून समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। गेलेलं आपण बघितलं होतं की सूक्ष्म रूप धरी सिंह दिखावा, विकट रूप धरी लंक जरावा, भीम रूप धरी असुर संहारे रामचंद्र के काज सवारे। पुढे लाय सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर्षि उर लाए। राम रावण युद्ध आपल्याला माहिती आहे। शेवटचा प्रसंग, इंद्रजित बरोबर लक्ष्मण लढताय आणि लक्ष्मण तिकडे मूर्छित होत आहे। नागपाशनी त्यांची शरीर जर्जर झालेला आहे आणि तो सगळा प्रसंग आपल्याला माहिती आहे की सगळे चिंतित आहेत। प्रभू रामचंद्र लक्ष्मणाचं डोकं घेऊन आपल्या मांडीवर बसलेले आहे, ते चिंताग्रस्त आहे। सुषेण वैद्याला बजरंगबलींनी लंकेतून आणलेलं आहे, हे सगळं आपण अनुभवलेलं आहे। फक्त तुलसीदासांनी इथं त्याचा जे विषय मांडलेला आहे, आपल्या मुलांना आणि आपल्याला हनुमान चालीसा वाचण्यामध्ये, त्याचं पठण करण्यामध्ये इंटरेस्ट निर्माण व्हावा म्हणून तेच विषय फक्त विस्तृत पद्धतीने थोडंसं विषय रूपाने मी तुमच्या समोर मांडत आहे। बजरंगबलींना या पद्धतीने नमस्कार आपण करू शकतो किंवा ही एक चांगली पद्धत आहे त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून। लाय सजीवन लखन जियाए, सुषेण वैद्यांनी सांगितलेलं आहे की उद्याचा सूर्य उगवायच्या अगोदर लक्ष्मणाला ते औषध संजीवनी मिळाली पाहिजे। मग हनुमान जात आहेत मनोजव तुल्य वेग, मनाच्या वेगाने जात आहेत। वाऱ्याच्या गतीपेक्षा नव्हे, मनापेक्षा प्रचंड गती घेऊन बजरंगबली जात आहे। लाय सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर्षि उर लाए। आणि जेव्हा लक्ष्मणावर सगळी ट्रीटमेंट होते, सगळे औषधोपचार होत आहेत, लक्ष्मण जागे होत आहेत, त्या मूर्छित अवस्थेमधून बाहेर येत आहेत आणि प्रभू रामचंद्र हनुमंताला अतिशय हर्ष झालेला आहे। अंतःकरणामध्ये श्री रघुवीर हर्षि उर लाए, अंतःकरण प्रभू रामचंद्रांचं भरून आलेलं आहे। रघुपती कीनी बहुत बड़ाई, अत्यंत कौतुक, तोंड भरून हनुमंतांचं कौतुक प्रभू रामचंद्र करताय। रघुपती कीनी बहुत बड़ाई आणि पुढे काय म्हणताय, तुम मम प्रिय भरत ही सम भाई। हनुमंता, तू मला भरतासारखाच प्रिय आहेस, माझा सखा आहेस, माझा भाऊ आहेस। तुम मम प्रिय भरत ही सम भाई। पुढे प्रभू रामचंद्र हनुमंताला आलिंगन देऊन म्हणताय, सहस बदन तुम रोज सगावे। या विश्वामध्ये जेवढे लोक आहेत, सहस बदन म्हणजे जे कोणी लोक आहे, मनुष्य रूपाने आहे, ते सगळं तुझ्या यशाचं वर्णन करतात। इतर असणारा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक सैनिक
आज तुझं यशाचं कौतुक करत आहे, असं काही श्रीपती कंठलगाव असं म्हणून प्रभू रामचंद्रांनी हनुमंताला आलिंगन दिलेलं आहे. तर प्रकाश काउन्सलर चॅनलच्या माध्यमातून आज आपण ही हनुमान चालिसाच्या काही वेगवेगळ्या विषयांवर आपण टप्प्यावर बोलतोय. तुलसीदासांनी जो लर्निंग ऍटिट्यूड दाखवलेला आहे तो आपल्या मुलांच्या मध्ये आणि आपल्यामध्ये डेव्हलप व्हावा. बजरंगबली ना आपण सांगूया की राम काज करायला आम्ही पण इंटरेस्टेड आहोत. प्रभू रामचंद्रांचं काम राम काज करी बेको आतुर, या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण या विषयांच्या माध्यमातून समजून घेऊया. बजरंगबलींना नमस्कार करूया आणि त्याचबरोबर बजरंगबलींसारखं आपल्याला शरीर स्वास्थ्य मिळावं, मन स्वास्थ्य मिळावं आणि आपल्याला मिळणारी एनर्जी, आपल्याजवळ असणारी ऊर्जा आपण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती या पद्धतीनं आपण सत्कार्यार्थ या विषयांना आपल्या ऊर्जेला प्रवाहित करूया. तशी शक्तिबुद्धी आपण प्रभू रामचंद्रांच्याकडे मागू आणि पुढच्या विषयामध्ये परत येतो. धन्यवाद.